व्हाईट फेस आहे त्याची किंमत आहे 3500. तो पायनॅपल आणि येलो साइडेड आहेत ते 4000 रुपये पर पीस आहेत. ही जशी तुमची ट्रॅव्हलिंग बॅग आहे याच्यामध्ये बर्ड प्रॉपरली बसू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलो आहे नवी मुंबईतील रॉयल पेट शॉपला भेट देण्यासाठी. त्यांच्याकडे एक्झॉटिक बर्ड्स तसंच ॲक्वेरियम, बर्ड्सला लागणारे केजेस आणि फूड्स सगळं काही मिळतं. आज पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. आज आपण पहिल्यांदाच राहुल दादाच्या या शॉपवरती आलेलो आहे. पूर्ण डिटेल शॉपची मी व्हिडिओच्या खाली देणारच आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे रॉयल पेट स्टोअरला भेट देण्यासाठी, जे नवी मुंबईमध्ये आहे आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ आजची होणार आहे. त्यांच्याकडे आपण बघू शकतो इकडे आपल्याला केजेस तसेच आपल्याला एक्झॉटिक बर्ड्स वगैरे बघायला मिळतात आहे. तसंच त्यांच्याकडे ॲक्वेरियमचे अनेक फिशेस आपल्याला बघायला मिळतील. आजचा व्हिडिओ पूर्ण डिटेल होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण नवी मुंबईमध्ये आलेलो आहे. राहुल दादाच्या शॉपवरती पहिल्यांदाच भेट दिलेली आहे. नमस्कार दादा. नमस्कार भाई. पहिल्यांदा तुला जय श्रीराम, जय गौ माता. तर मला वाटते प्रथमेश, आज मला वाटतं तुझंच पहिलं चॅनल आहे. आपले खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, भरपूर चॅनल्सवाले माझ्याकडे येतात, शूटिंग वगैरे काढत राहतात. पण खूप बरं वाटलं तुला DM करून की माझा मराठी माणूस आणि माझ्या मराठी चॅनल आहे ते बघून मला खूप बरं वाटलं. म्हणून तुला मी पहिलं DM केलं आणि मला तुला म्हणलं शूटिंगला तू आपल्या शॉपवरती येच आणि तू पण तुझा वेळ काढून आलास, त्यासाठी तुझं पण खूप खूप धन्यवाद. तर सर्वात आपण सुरुवात करूया. आपले मेन टार्गेट, आपले मेन जे आहेत आपल्या रॉयल पेट स्टोअरमध्ये फिशेस वगैरे असतातच माझ्याकडे कंटिन्युअसली. पण सर्वात अगोदर आपण बर्ड्सवरती जास्त फोकस करतोय की आपल्याकडे बर्ड्समध्ये आपण कंटिन्यू ऑफर्स असतात आपल्याकडे. तर आजही काही नवीन तरी ऑफर आहे. आपली एक साधारण ऑफर मागच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या आपण ऑफर ठेवल्या होत्या, काही बॅग्स गिफ्ट केल्या होत्या. आता एक नवीन काहीतरी ऑफर घेऊन आलोय. तर सर्वात पहिले मी तुम्हाला बर्ड्स दाखवतो आपल्याकडे कुठले कुठले. सगळे हँड ट्रेन बर्ड आहेत. हा आहे पायनॅपल गनूर, फुल्ली हँड ट्रेन्ड आहे. त्याचा रेडनेस बघा, रेड फॅक्टर पायनॅपल आहे. ठीक आहे. दुसरा आहे माझ्याकडे, हे सगळे आंघोळ केले त्या लोकांनी. हो ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते विजले वाटतात. हे आहे, हा पण पायनॅपल रेड फॅक्टर आहे. हे बघा फुल्ली फ्लाइंग बर्ड्स आहेत माझे. आणि आता ते DNA केले नाही, हे विदाऊट DNS बर्ड आहे. बघा तो खांद्यावर येऊन बसला माझ्या. त्यानंतर हा येल्लो साइडेड आहे. आणि आता किती महिन्याचे असतील हे? आता 3 ते 4 महिन्याच्या साधारण आहेत सगळे बर्ड्स. हा बघा, हा ब्लू येल्लो साइडेड आहे. ठीक आहे. हे सगळे केजेस असे जाऊन बसलेत. अजून माझ्याकडे 10-15 पीसचा स्टॉक आहे, पण सगळ्याचा एवढा आतमध्ये घेता येत नाही, त्याच्यामुळे मी बर्ड्स आणले आतमध्ये. एवढे जमले मी आणले. तर जे आता मी नॉर्मल रेट्स डायरेक्ट सांगतो, आणि की भरपूर लोक रेटसाठीच बसलेले आहेत आणि भरपूर ते लॉंगर नंतर लेट काय सांगायचे आपल्याला, आणि अजून एक्साइटमेंट गिफ्ट भरपूर पुढे आहेत. तर आता जो पायनॅपल आणि येल्लो साइडेड आहेत ते 4000 रुपये पर पीस आहेत. पर पीस 4000? हां, 4000 पर पीस. ऑल ओव्हर महाराष्ट्र ट्रान्सपोर्टेशन फ्री आहे. प्लस एक 700 रुपयाचा केज आहे. याला 2 वाट्या पण येतील. ठीक आहे. हा केज आहे, हा फ्री आहे. फ्री आहे. ओके. म्हणजे एक बर्ड घेतला तर आपल्याला, एक बर्ड घेतला तुम्हाला महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टेशन फ्री आहे. म्हणजे साधारण 500-600 रुपये तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही वाचला. त्यानंतर तुम्हाला केज जो आहे त्याचा मार्केट रेट पनवेलमध्ये तरी 700 रुपये. तर तुम्ही हे जर भायखळा किंवा वेस्टर्न लाईनला जर गेलात तर ह्याच केजला 1000-1200 रुपये खर्च येतोच. तर हाही केज मी फ्री ठेवलेला आहे विथ बर्ड. ज्याच्यामध्ये फक्त पायनॅपल आणि येल्लो साइडेड जे आहे ते 4000 रुपये सिंगल पीस आहे. आणि हा ब्लू येल्लो साइडेड आहे. ब्लू येल्लो साइडेड आहे. हा ब्लू येल्लो साइडेड आहे. याचा कॉस्टिंग आहे, हा जो ब्लू येल्लो साइडेड तुम्ही बघितला याची कॉस्टिंग आहे 5000 रुपये. 5000 रुपये? हां, याची कॉस्टिंग 5000 रुपये आहे. हे पण ऑल ओव्हर महाराष्ट्र ट्रान्सपोर्टेशन फ्री आहे, विथ केज फ्री आहे. फक्त आपण लास्ट टाइम DNA ठेवले होते बॅग फ्री सोबत, पण तेव्हा गुढीपाडवा ऑफर होती. तर नवीन याच्यामध्ये आपण केज फ्री ठेवला आहे आणि ट्रान्सपोर्टेशन फ्री ठेवलेलं आहे. तर माझे बर्ड सध्या ते खूपच फ्लाय करतात, शूटिंगला त्रास देतील. त्यामुळे मी त्यांना एक एक करून आतमध्ये ठेवतो आता सध्या. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो मी 90% हे सगळे माझे फार्मचेच बर्ड आहेत, म्हणजे ते फुल फेदर्स बर्ड आहेत. मी 90% फेदर क्लिपिंग बर्ड ठेवत नाही. त्याचे भरपूर सारे वेळ व्हिडिओमध्ये मी कारण सांगितले, त्यामुळे ते रिपीट नाही करायचे, कारण की मग लोक ते इरिटेट होतील ते ऐकून. सो तुम्ही मागचे काही व्हिडिओज आहेत रॉयल पेट स्टोअरचे, तुम्ही बघू शकतात. आणि जोही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करून शॉपवरती येईल
तर त्याला मी केज सोबत ट्रॅव्हलिंग बॅग, मला ट्रॅव्हलिंग बॅग पण मी दाखवतो. ही जशी तुमची ट्रॅव्हलिंग बॅग आहे, याच्यामध्ये बर्ड प्रॉपरली बसू शकतो. ह्याच्यामध्ये साधारण किती बर्ड बसू शकतात? याच्यामध्ये साधारण सर 2 बर्ड्स आरामात बसतील. ओके, ठीक आहे. तर ही मी फ्री ठेवली आहे. ओके, म्हणजे ही ऑफर दादा आता कशी असणार आहे? ही ऑफर जे आपल्या प्रथमेश दादाचं चॅनलचं नाव घेऊन येतील त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. तर ही ऑफर फॉर जेव्हा व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हापासून, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापासून 7 डेज ही ऑफर चालते. ओके, हां, 7 डेजमध्ये जे पण येतील, जे शॉपवर व्हिजिट करतील त्यांना बॅग फ्री आहे आणि त्या केस तर मी देतोच आहे. आणि जे कस्टमर माझे ऑनलाईन्स आहेत, म्हणजे जे पुण्याचे आहेत, कोणी कुठल्या आहेत, तर त्यांना आपण केज फ्री ठेवलेलं आहे. ओके. आणि दादा मी आता आपण हे कॉर्नियर बघतो आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की फ्रेंडली असतात. हां, हे बघा ना सर, माझा कनूर कुठलाही बघा, हा बघा 0 बायटिंग बर्ड आहे. रेडनेस तुम्ही त्याचे बघू शकतात, 0 बायटिंग बर्ड आहे, फुल्ली हँड ट्रेंड आहे. माझ्या एकही बर्डला, माझ्या जे फार्मचे बर्ड आहेत ना, ते एकही बर्ड फेदर क्लिपिंग नाही आहेत. आणि दादा म्हणजे लहान मुलांसोबत फॅमिली फ्रेंडली राहू शकतात हे बर्ड. फुल्ली फॅमिली फ्रेंडली बर्ड आहे. ओके, त्याच्यात नो डाऊट फुल्ली फॅमिली फ्रेंडली बर्ड आहे. ठीक आहे. लहान मुलगा असतो, म्हणजे साधारण 2 वर्षाचा मुलगाही त्याला हँडल करू शकतो आणि 70 वर्षाचा माणूस, म्हणजे वयस्कर माणूस, ज्येष्ठ नागरिक जे आहेत तेही त्याला व्यवस्थित हँडल करू शकतात. त्याचा काही डाऊट नाही आहे. आता काही लोक मला लास्ट व्हिडिओमध्ये DM केले का तुम्ही रेट थोडे तुमचे हायर आहेत किंवा रेट मार्केटमध्ये कमी आहेत बिकॉज ऑफ क्वालिटी. काही लोक तुम्हाला फेदर कटिंग करून देतील, काही लोक बायटिंगवाला बर्ड सांगतील, वेगळा बर्ड येईल, वेगळा बर्ड. मी व्हिडिओमध्ये जो तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, जे माझ्या DM करतील त्यांना जो व्हिडिओ दाखवेल तोच बर्ड तिथे पोहोचेल. ओके. आणि दादा आपण जे परचेस करतील, म्हणजे कस्टमर येतील, सबस्क्रायबर आपल्याला कॉन्टॅक्ट करतील, ओके, बर्ड्स घेतील, मग त्यांना आपण पूर्ण डिटेल देतो ना डाएटची, कसं त्यांना फुल्ली बघा, फुल्ली डाएट चार्ट आम्ही देतो. पण कसं आहे, तुम्ही आम्ही एकदा देऊ शकतो, कारण की आता माझ्याकडे साधारण तुम्ही बघू शकता, म्हणजे 10 कनूस मला दिसतील, 8-10 कनू माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बाहेरच्या केजेसमध्ये दाखवेल तुम्हाला. तर मला रोज माझा स्टॉक येत राहतो. तर मी एकदा डाएट चार्ट दिला, तुम्ही तो सेव्ह ठेवा. बरोबर. तुम्ही डेली मला फोन कराल, डेली डाएट चार्ट विचाराल, तर एवढा माझ्याकडे खरंच वेळ नाही, खरंच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगायला असं नाही बोलणार की नाही मला कधी फोन करा, कधी डाएट चार्ट विचारा. मला एवढा वेळ नाही आहे. माझ्याकडे खूप बर्ड्स येत राहतात, खूप बर्ड्ससाठी मला इन्क्वायरीज आहेत. आणि मी एवढं नक्कीच करेन का जेवढी माझ्याकडे हेल्प होईल. आता खूप लोक असेही म्हणतात की तुम्ही फोन उचलत नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम्स मला फेस करायला भेटले. त्यासाठी मी खरंच तुमच्या चॅनलच्या मार्फत माफी मागतो आणि सॉरीही म्हणतो, कारण की मला कंटिन्यूस कॉल चालू आहेत. मी काय फोन जाणून उचलत नाहीये, तुम्हाला माझा फोन कंटिन्यू व्यस्त लागतोय. त्याच्यामुळे मला कंटिन्यूच ऑर्डर्स चालू आहेत, कंटिन्यू ट्रान्सपोर्टेशन चालू आहे, कंटिन्यू मला पोर्टर वगैरे सगळं बघणं आहे. फक्त व्हिडिओ पोस्ट होऊन सगळं होत नाही. त्यानंतर सगळे मला त्यांच्या पण सबस्क्रायबर्सला, त्यांच्या व्ह्युअर्सला मला हँडल करावं लागतं. त्यांचं खूप प्रेम मला भेटतं. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की त्याच्यामुळे मला काही गोष्टीसाठी लिमिट्स आहेत. त्याच्यामुळे मला सगळे फोन अटेंड करता येत नाहीत. पण तुम्हाला जेही डाऊट आहेत, विथिन 2 आवर्स तुमचा मेसेज पडल्यानंतर व्हॉट्सॲपवरती विथिन 2 आवर्समध्ये तुम्हाला तुमचं रिप्लाय 101% येणार. ओके. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला DM करून ठेवा, टेक्स्ट करून ठेवा, दादा नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईलच. 101% DMचा रिप्लाय तुम्हाला भेटणार आहे. फक्त काही कारणामुळे जर रिप्लाय व्हायला लेट झालं तरी तुम्हाला रिप्लाय आपण 100% द्यायचा प्रयत्न करणार. आणि दादा जर कोणाला आपलं जे मेल फिमेल DNA करून पाहिजे DNA हवे असतील तर आपण काढून देऊ, पण त्याचे जे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते तुम्हाला बेअर करावे लागतील. हां, कारण की आपण ऑलरेडी केज फ्री ठेवलाय. जे कस्टमर डायरेक्ट वाया माझ्या आपल्या शॉपवरती, म्हणजे आपल्या रॉयल पेट शोमध्ये व्हिजिट करतील त्यांच्यासाठी मी तर हे फ्री ठेवलंय, बर्ड बॅग आणि केज दोन्ही फ्री ठेवलेत. तर एवढं कोणी मला नाही वाटत कोणी ऑफर ठेवल्यात तुमच्या चॅनलवरती, मला नाही वाटत कोणी दिल्या असतील. तर एवढ्या आपण ऑफर्स दिलेत. सो मी एवढंच सांगेल की DNA जे नॉर्मल चार्ज आहे 200 to 300 रुपीज चार्जेस आहेत ते तुम्हाला बेअर करा. मी तुम्हाला DNA काढून देणार. ओके. आणि दादा ह्याच्यामध्ये जर समज कोणाला वाईड पाहिजे असेल, वाईड पेअर, बाहेर आपल्याकडे एक ब्रीडिंग पेअर आहे, मी तीही दाखवतो. माझ्याकडे येल्लो साइडेडची कन्फर्म विथ DNA, लेटेस्ट DNA आहेत त्यांचे, पण विथ DNA कन्फर्म ब्रीडिंग पेअर ज्यांना हवे आहेत तर तीही पेअर माझ्याकडे अवेलेबल आहे. ओके. तर दादा आता आपल्याकडे कोणते ते? हा व्हाईट फेस कोकट आहे. ओके. ऍक्च्युली तो थोडा हे झालाय. आणि हा माझा अल्बाइनो आहे. ठीक आहे, 2 पीस माझ्याकडे अवेलेबल आहेत. ओके. आणि दादा यांची DNA? हो, त्या DNA सोबत आहेत. ही जी अल्बाइनो आहे ही फिमेल आहे. आतमध्ये ठेवतो आणि माझा व्हाईट फेसला घेतो. तर हा जो आहे हा व्हाईट फेस कोकाटेल आहे. ठीक आहे, याचा चेहऱ्याचा कलर ना हळूहळू व्हाईट होणार अडल्ट मध्ये.
आपण जो व्हाईट फेस आता बघितला तर प्रथमेश सर मला एक फोटोही टाका, तो अडल्ट नंतर कसा दिसेल. तर हे दोन्ही माझ्याकडे मेल फिमेल आहेत. व्हाईट फेसचा मेल आहे आणि अल्बाइनोची फिमेल आहे. त्या दोन्ही पीस माझ्याकडे अवेलेबल. ज्याला मेल फिमेल हवे तर माझ्या मेल फिमेलची पेअर आहे, तर ही तुम्हाला भेटेल. जो व्हाईट फेस आहे त्याची किंमत आहे 3500 विथ DNA कार्ड, आणि अल्बाइनो आहे तो 4000ची आहे, ती फिमेल आहे. आणि ज्याला कोणाला सिंगल हवेत तर सिंगलही भेटते आपल्याकडे. तर असा आपला स्टॉक आहे. तर खूप बरं वाटलं प्रथमेश सर तुमच्याशी भेटून. पहिल्यांदा भेटून असं वाटलंही नाही मला की तुम्ही मला पहिल्यांदा भेटला. एवढं तुम्ही फ्रेंडली नेचर आणि खूप छान आम्हाला रॉयल पेट स्टोअरला कोऑपरेट केलं. त्यासोबत मी सांगेल की ज्यांना कोणाला रिसेल करते म्हणजे काही लोक महाराष्ट्राच्या बाहेर जातात किंवा काही लोकांची शिफ्टिंग होते, काही लोकांचे हाऊस पूर्ण होते, तर तेही लोक मला DM करा. कृपया करून बर्ड्स बाहेर नॅचरलमध्ये सोडू नका, कारण की हे नेचरमध्ये राहणारे बर्ड्स नाही आहेत. हे लोकांना ह्युमन फ्रेंडली आहेत. जे लोक ह्युमन फ्रेंडली, वाईल्ड बर्ड लोक म्हणजे ह्युमन फ्रेंडली नाही आहेत, पण त्या लोकांना बाहेर कोणी जे आपण फ्रुट्स देतो, काही सूर्यफूल देतो, तर हे लोक ते जे खातात ते कोणी सामान्य माणूस काय टाकणार नाही रस्त्यावर. त्याच्यामुळे त्यांना हे नाही भेटू शकत खायला. आणि जेव्हा तुम्ही ते बाहेर सोडतात तर त्यांना इगल, कावळा असे लोक मारतात. तर तुम्हाला मी एवढंच प्लीज रिक्वेस्ट करेन की ज्या लोकांना बर्ड जड झाला आहे तर त्यांनी मला कधीही कोऑर्डिनेट करा. जर माझा रेट तुमच्याशी मॅच झाला तर मी नक्कीच तुमच्याशी घेण्याचा प्रयत्न करेन, हेच तुम्हाला सांगेल. आणि दादा जे कस्टमर असतात बाहेर गावी जातात, बोर्डिंग फॅसिलिटी आपल्याकडे आहे? नाही सॉरी, माझ्याकडे बोर्डिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही, बिकॉज माझ्याकडे खूप सारा बर्ड स्टॉक येत राहतो. सो त्याच्यामुळे माझ्याकडे बोर्डिंग फॅसिलिटीज नाही आहे अवेलेबल. मला माझ्या स्वतःचे बर्ड्स ठेवायला जागा नाही होते, सो त्याच्यामुळे माझ्याकडे बोर्डिंग फॅसिलिटी नाही. पण मी तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे तुमची व्यवस्था करून देईन. दुसरे काही आपले फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, आपलं मोठं सर्कल आहे, तर त्याच्यामध्ये मी कुठे ना कुठे तुमची जागेची नक्कीच तुमच्या बर्डची व्यवस्था व्यवस्थित ठिकाणी चांगल्या माणसाच्या घरात आणि चांगल्या माणसाच्या हाताखाली देईल. दादा बाहेर पण आपले काही केजेस आहेत? हां, बाहेर आपले काही माझा बजेट स्टॉक ॲक्च्युली संपला आहे. तर जेवढा आहे तेवढा मी दाखवतो. बराच स्टॉक, कारण की तुम्ही मला वाटतं व्हिडिओ पोस्ट व्हायच्या आधी पण स्टॉक संपेल, पण मी असं नाही करणार की लोकांना सांगणार यार तेव्हा स्टॉक संपला, आणि असं नाही करणार. माझ्याकडे बर्डचा स्टॉक येतच राहतो. सो मी ती ऑफर कंटिन्यू 7 डेजच राहणार. आपण प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ज्या दिवशी व्हिडिओ जाईल त्याची डेट बघा, तो 7 डेजपर्यंत रिक्वायरमेंट ती कंप्लीट होईल. 8व्या दिवशी जो नॉर्मल रेट आहे तोच रेट 3500 पर बर्ड पर पीस हा रेट राहील. तर मग मी तुम्हाला काय सांगतो, 7 डेजमध्ये शॉपिंग करा आणि स्टॉक आउट करा. ओके, ठीक आहे. तो आपण आता सेकंड बर्डवर जाऊया. ही माझ्याकडे ॲक्च्युली हा टेममध्ये मला काढायला विसरलो मी. आय थिंक सो ऑफिसमध्ये असेल. आणि दादा आपल्याकडे कॉकेटेल्स पण आहेत? कोकाटेल आपल्या टेममध्ये आहेत. ओके. आणि ते आपण बघूयात. त्यासोबत आपल्याकडे वाईल्ड कोकाटेल आहेत. हे बघा, हे माझ्याकडे 2 लुटिनो आणि 2 ग्रे आहेत. ऑलमोस्ट स्टॉक संपलाय त्याचा पण. दादा हे मेल फिमेल आहेत की? हां, जे ग्रे आहेत त्या फिमेल्स आहेत, जे लुटिनो आहे ते मेल आहेत. ओके. आणि हे प्रॉपर दादा ब्रीडिंग पेअर आहे? नाही, ह्या ब्रीडिंग पेअर नाही आहेत, पण हे कन्फर्म मेल फिमेल आहेत. आपल्याला खोटं बोलून नाही करायचं. आपल्या मराठी माणसं सगळे बघणार आहेत, तर मला शिव्या नाही घातल्या पाहिजे. त्याच्यामुळे जे नॉर्मल जे आहेत या मेल फिमेल तुम्हाला कन्फर्मेशन भेटतील, पण ब्रीडिंग पेअर नाही आहेत. ओके, असं आहे. आणि दादा जर कोणाला ह्याच्यामध्ये टेम मध्ये पाहिजे असेल किंवा ब्रीडिंग पेअर पाहिजे असेल तर? ब्रीडिंग पेअर आपल्याला भेटतील. टेम स्टॉक येतच राहतो. माझा नंबर सेव्ह करून ठेवा. मी पण तुमचा नंबर सेव्ह करेल. कंटिन्यू माझ्या स्टेटसवरती अपडेट असतात. आपल्याकडे डॉग, कॅट, बर्ड सगळे भेटतात. आपला नेक्स्ट व्हिडिओ हा कॅट्सवर राहील माझ्या फार्मवरती. माझ्या फार्मवरती ॲक्च्युली कॅट्स अजून आल्या नाही आहेत. मला वाटतं एक 1 वीकमध्ये कॅट्स येतील. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला कॅट्सवरती पण राहील. ओके. तर दादा आपण इथे पुढे बघतोय, त्याच्या पुढे माझ्याकडे एकच पेअर राहिली, ती जावाची. बजीसचा ॲक्च्युली माझा सगळा स्टॉक संपला. 50 पेअरचा स्टॉक होता माझा जावाचा, बजीसचा. तो सरून सगळा संपलाय. जावाची दादा काय रेंज असेल? जावा ही 1000 रुपये पेअर आहे. 1000 रुपये. आणि कोकाटेल जी आहे ती 2800 रुपये पेअर आहे. 2800 रुपये पेअर. ओके. तसं आता आपण खाली बघतोय दादा, ही तुम्हाला जशी मी बोललो होतो, ही कन्फर्म ब्रीडिंग पेअर आहे. 101% येल्लो साइडेड, दोन्ही येलो साइडेड आहेत. ओके. झोपली आहे तिचं फिमेल. ह्यांचा फर्स्ट क्लच असेल ना दादा? नाही, याचा सेकंड क्लच आहे. सेकंड क्लच आहे. ओके. आणि ह्यांची काय रेंज असेल? ही 5000 रुपीज पेअर आहे. 5000 रुपये. 5000 रुपये पेअर आहे. याच्यामध्ये नो बॅग आहे. DNA कार्ड आहेत. ठीक आहे. बॅग वगैरे काही फ्री नाही आहे. ट्रान्सपोर्टेशन काही फ्री नाही आहे. बट तरीही 7 डेजमध्ये जर मला कोणी कॉल केला तर आपण महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्टेशन फ्री करू. पण मी बॅग आणि केज नाही देऊ शकणार. कन्फर्म ब्रीडिंग पेअर आहे. 101% ब्रीडिंग पेअर आहे. ओके. आणि दादा ही वाईल्ड आहे की? वाईल्ड आहे. वाईल्ड आहे ना पूर्ण? ओके. तर तुम्हाला अशी वाईल्ड पेअर घ्यायची असेल ब्रीडिंगसाठी तर नक्कीच तुम्ही दादाला इथे कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच बाजूला आपण बघतोय दादा हे लवबर्ड्स आहेत ना? हे आफ्रिकन लवबर्ड्स आहेत. ओके. हां, ही 2000 रुपीज फॉर अ पेअर आहे. ओके. 2000 रुपये पेअर. पेअर. बरं. तर 2000 रुपयाला पेअर आहे. आपण इकडे बघतोय.
ह्याच्यामध्ये पण दादा वेगवेगळे व्हरायटीज हा, याच्यात भरपूर व्हरायटी येतात. साधारण 7 ते 8 व्हरायटीच्या वरती आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असतो नेहमी. तर असा स्टॉक आपल्याकडे येत राहतो. खूप सारे स्टॉक्स येत राहतात. हे सगळे टेम्स बर्ड आहे, तुम्ही ते बघू शकतात. रफली मी तुम्हाला दाखवून देतो. हे सगळे असे माझ्याकडे सेक्शन्स आहेत. हे पण दादा सेलसाठी आहे? हा, हे सगळे सेलसाठी आहे. ओके. आणि यांची काय रेंज असेल? ही सेम तुम्हाला ऑफर्स चालू आहे, त्या ऑफरमध्ये घेतला तर तुम्हाला 4000 मध्ये केज फ्री आहे विदाऊट DNA. आणि जर जो कोण शॉपवरती येऊन घेईल त्याला केज आणि बॅग दोन्ही फ्री आहेत. ओके. तर तुम्ही इकडे बघाल ना, जर तुम्हाला असे केजेस पाहिजे असतील तर केजेसही अवेलेबल आहे. तुम्ही ते बघू शकता. 700 रुपयापासून आपल्याला केजेस, पार्टिशन केजेस पण पाहिजे असतील तर तेही आहेत. तसंच आपण पुढे इथे बघितलं तर आपल्याला डॉग्स आणि कॅट्सचे आपल्याला इकडे पेडेग्री वगैरे पण बघायला मिळतील. तुम्ही ते बघू शकतात. जर तुमच्या घरी पर्शियन कॅट्स वगैरे असतील, डॉग्स असतील तर त्याच्यासाठी असे बेल्ट पाहिजे असतील तर बेल्ट वगैरे जे ॲक्सेसरीज असतात तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच आपण ॲक्वारियममध्ये जे शोपीससाठी असे छोटे ब्रिज वगैरे लावतो तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. असे छोट्या साईजमध्ये तुम्हाला जर ह्याच्यामध्ये फायटर फिश वगैरे ठेवायचं असेल किंवा तुम्हाला अशा छोट्या ह्याच्यामध्ये फिश टँक्स पाहिजे असतील तर तेही आहेत. असे पॉट्स आपण इकडे बघतो आहे. तर पॉटचे तुम्हाला असे 3 साईज बघायला मिळतील. तसंच पुढे आलात तर इकडे आपल्याला फिशच्या रिलेटेड जे अरवाना फिश असतील, फ्लॉरॉन आणि सगळे बर्ड्स वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड जे फूड्स असतात तर तेही आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे. टॉर्टाईज फूड, कासवासाठी लागणारे जे खाणं असतं तेही आपल्याला इथे बघायला मिळेल. तसंच आपण पुढे आलो तर आपल्याला इथे ॲमेझॉन तसंच ग्रे पॅरटसाठी लागणारे जे फूड आहे तेही ते तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही दादाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला असे मोल्डिंगवाले जे टँक असतात ऑटोमॅटिक तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच ॲक्वेरियम फिशच्या टँकमध्ये लागणारे आपल्याला इथे फिल्टर्स वगैरे बघायला मिळतात आहेत. तसंच पुढे आला तर इथे आपल्याला तुम्ही बघाल तर कॅटचे आपल्याला सगळ्या प्रकारचे फूड बघायला मिळतात आहेत. ॲक्वेरियममध्ये लागणारे सगळे तुम्हाला जे पाईप्स वगैरे असतील तुम्ही ते बघाल, पाईप्स आहेत. तसंच जे लाईटी असतात ॲक्वेरियममध्ये तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुढे आपण आलो तर आपल्याला फ्लॉरॉन बघायला मिळेल. फ्लॉरॉन आहे इथे. तसंच इकडे आपल्याला वेगवेगळे फिश बघायला मिळतील. गुरामी वगैरे आहे. इथे बघाल तर सगळे मॉली असे वेगवेगळे कलरफुल फिशेस तुम्हाला तुमच्या घरी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे ठेवायचे असेल, एंजल, गोल्डफिश वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता. इथे गुरामी आहे, शक्कर आहे. असे तुम्हाला मासे पाहिजे असतील तर तेही दादाच्या या शॉपमध्ये बघायला मिळते. तर मासे वगैरे, ॲक्वेरियम तसंच एक्झॉटिक बर्ड्सचंही त्यांचं कलेक्शन खूप सुंदर आहे. आणि नक्कीच ह्या कलेक्शनमधलं तुम्हाला काही आवडलं तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता त्यांच्या शॉपला. पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली देतच आहे. तर खूप बरं वाटलं दादा. आणि आजचा पूर्ण आपला डिटेल व्हिडिओ झालेलाच आहे. तर स्वामी करो, खूप अजून प्रगती हो आणि तुझं हे शॉप अजून मोठं हो. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या चॅनलकडनं. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. थँक्यू. वेलकम. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.